बरं, आता मला थोडंसं शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसंदर्भात विचारावसं वाटतं. शाळेमध्ये जाताना आपल्या वेळेला एक वेगळं वातावरण होतं. शिक्षक किंवा तिथले कर्मचारी एक कुटुंब म्हणून राहत होते. मात्र आज सध्या महाराष्ट्र असेल, संपूर्ण देश असेल, प्रत्येक ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. एका बाजूला त्यांच्यावरती होणारे लैंगिक अत्याचार याला पायबंद घालण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागालाच पुढाकार घ्यावा लागेल का? तसा एखादा कायदा आणण्याची आज गरज निर्माण झाली आहे का? जसं मी सांगितलं की या विभागाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर एक 3 दिवस या विभागाची जबाबदारी पदभार तर अद्याप बाकी आहे. हो. 3 दिवस झाले. मी या संदर्भातलं माहिती घेणार आहे. माझ्या कामकाजामध्ये या पण विषयाची नोंद केलेली आहे. आत्ताच्या घडीला अस्तित्वातले काय कायदे आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी काही पुढे जाण्याची आवश्यकता आहे का? मला वाटतं की काही निर्णय पाठीमागच्या काळात उदाहरणार्थ त्या शाळेमध्ये CCTV लागले गेले पाहिजे. असे काही निर्णय काही दुर्दैवी घटना झाल्याच्या नंतर विभागाने केलेले आहेत. तत्कालीन लोकप्रतिनिधी मंत्री महोदयांनी पण केलेले आहेत. मग ते सर्व माहिती घेऊन आणखी तिथे काय करण्याची गरज आहे. मला व्यक्तिगत जर विचाराल तर ह्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत याचं खऱ्या अर्थाने मानसिकता बदलण्याची गरज आहे. शाळेमध्ये तर बिलकुल असल्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही, परंतु दैनंदिन जीवनामध्ये पण वागताना मला वाटतं की जसं मी बोललो ते विद्यार्थी सुद्धा या 1ली ते 12वीच्या याच्यातनं जात असताना उद्याचा तो भारताचा भावी नागरिक आहे. तर त्या भावनेतून या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं की आपल्याला जावं